Good morning, everyone. Kindly switch on your cameras. We are starting. Okay. In last session, we discussed about the public speaking, right? Today we are going to discuss with the. We are going to start with the new topic. Very important for you all. The interview preparation. Okay. Presentation visible आहे सर्वांना? Is it visible? Yes, sir. Okay. See, whenever you are going for interview, selection of a company, right? Selection of any kind of role as per your requirement. At that time, there are certain things which are very, very important. Having the basics updated. बेसिक्स म्हणजे खूप साध्या सिंपल गोष्टी की ज्या खूप गरजेच्या आहेत अपडेट ठेवणं. फर्स्ट ऑफ ऑल अपडेटिंग युअर प्रोफाईल ऑन each platform or the major platforms. For example, LinkedIn असेल, naukri.com असेल. Now why it is important? See, socially connect होणं खूप महत्वाचं आहे आजकाल, as you all know. Whenever you are updating your profile on any such kind of platform, at that time you are getting many mutual connections. जे तुमच्या प्रोफाईलला सूट होतात, जे तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला सूट होतात. व्हेरी सिंपल. सो having an updated profile on any of such platforms is very, very recommended. First. Then second, attractive resume. Attractive resume म्हणा किंवा CV म्हणा, राईट? Attractive in the sense what? Attractive resume मध्ये काय येईल? Customization. The customization of what? For example, if the company is having requirement of the students who are good in Python, for example, Python and Java. Now, you know, you have the knowledge of both these scenarios, both these topics, both these subjects. But apart from that, you also know certain other things. But अशा वेळेस काय करायचंय? तुम्हाला ज्या प्रकारची रिक्वायरमेंट विचारली गेलेली आहे, कंपनीकडनं ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे, त्याच प्रकारे तुम्ही तुमचा रेझ्युमे कस्टमाइज करायचा आहे की तुमच्या या फील्डमध्ये स्किल्स आहेत ते दाखवण्यासाठी. फोकस मोर ऑन व्हॉट कंपनी रिक्वायर्स. कंपनीची रिक्वायरमेंट जर जावा पायथॉनची असेल तर तुम्ही जावा पायथॉन बद्दल जास्त मेन्शन करा तुमच्या रेझ्युमेमध्ये. शोकेसिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. शोकेसिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मीन्स जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन दाखवणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे? की जे तुम्हाला ज्याने तुमचं इम्प्रेशन एनहान्स होईल तुमच्या इंटरव्ह्यूसाठी. कीवर्ड्स मध्ये तुम्ही असे शब्द वापरणं गरजेचं असतं की फॉर एक्झाम्पल यू आर इन सॉफ्टवेअर, जावा पायथॉन तुम्हाला याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, तर त्याबद्दल जास्त फोकस करायचे, त्याच्याबद्दल जास्त माहिती द्यायची रेझ्युमेमध्ये की तुम्ही काय काय अचीव्ह केले, तुम्हाला काय काय माहिती आहे त्यामध्ये. लाईक दिस कीवर्ड्स यूज करायचे की जेणेकरून कंपनीचा फोकस किंवा ते जे स्टाफ असतील त्यांचा फोकस ते शब्दांवर जाईल, महत्वाच्या शब्दांवर, की तुम्हाला याबद्दल नॉलेज आहे असं त्यांना समजेल. ठीक आहे? And next is standard file format. Now, standard file format means what? Just imagine you are, preparing your resume, your profile in Microsoft Word. आपण सगळेजण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तयार करतो आपला डेटा, राईट? प्रोफाईल जी असेल ती. बट व्हॉट हॅपन्स वेनेवर वी शेअर इट टू समवन. आपण जेव्हा शेअर करतो कंपनीला किंवा आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या टीचर्सला शेअर करतो आपण पुढे पाठवण्यासाठी, तर त्यावेळी काय होतं, जी अलाइनमेंट असते ती डिस्टर्ब होण्याचे चान्सेस खूप असतात. बिकॉज द मायक्रोसॉफ्ट वर्ड विच यू आर युझिंग अँड द मायक्रोसॉफ्ट वर्ड, the level of Microsoft Word which someone other is using, that can be different one.
सो तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड चांगल्या प्रकारे जरी तयार केलं, पण तिथे त्यांची मार्जिन, तिथे त्यांचं लेआउट वेगळं जर असेल, तर त्यांच्या सिस्टममध्ये तुमचा रेझ्युमे खूप वेगळ्या प्रकारचा दिसेल. सिंपल अलाइनमेंट पूर्ण चुकून जाईल. सो व्हॉट वी नीड टू डू, आपण काय केलं पाहिजे, जेव्हाही आपण रेझ्युमे तयार करतो तेव्हा आपला रेझ्युमे एका स्टँडर्ड फाईल फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणं म्हणजे पीडीएफ फॉर्म मध्ये सेव्ह करणं. सिंपल. द बेस्ट सोल्युशन फॉर दॅट, बिकॉज एनी पीडीएफ it is open in any kind of system. If it is open, then it opens in a same way. सेम प्रकारे ओपन होते पीडीएफ, त्याला छेडछाड नाही करू शकत. बट मायक्रोसॉफ्ट वर्ड इज एडिटेबल अँड इट कॅन बी मॅनिप्युलेटेड अँड द अलाइनमेंट कॅन गेट डिस्टर्ब. सिम्पल. सो स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट म्हणजे पीडीएफ मध्ये तुम्हाला शेअर करायचंय, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, नो बिफोर यू गो. जाण्याच्या अगोदरच इन्फॉर्मेशन माहित असू द्या, लक्षात असू द्या की तुम्हाला काय काय माहित असलं पाहिजे. नॉलेज अबाउट द कंपनी. Whenever any company is approaching into your institute for interview, at that time having basic knowledge of that organization is very important. Basic knowledge what that organization is doing, त्यांचा रोल काय आहे, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, राईट, बॅकग्राऊंड काय आहे, कधी सुरुवात झाली त्या कंपनीची, एव्हरीथिंग, किती एम्प्लॉईज आहे, सर्व. ठीक आहे. अँड रिसेंट न्यूज अबाउट दॅट ऑर्गनायझेशन. रिसेंट न्यूज म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कंपनीने सध्या काय पॉलिसीज ओपन केल्या आहेत, किंवा कंपनीची सध्याची न्यूज तुम्हाला माहित आहे का, आम्ही कोणत्या इन्स्टिट्यूट सोबत टाईप केलंय किंवा ऑर्गनायझेशन सोबत टाईप केलंय, एनिथिंग. ठीक आहे. तर न्यूज, प्रोडक्ट्स अँड बॅकग्राऊंड या तिन्ही गोष्टी तुम्हाला कंपनीच्या माहित असायला हव्यात बिफोर गोइंग टू द इंटरव्ह्यू. नेक्स्ट, अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर द रिक्वायरमेंट. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की रिक्वायरमेंटच्या हिशोबाने रेझ्युमे अपडेट करायचा आहे. थर्ड इज द जॉब टायटल. जॉब टायटल वाय इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, बिकॉज जेव्हाही आपण एखादा जॉब सर्च करत असतो, जेव्हा एखादं जॉब टायटल आपल्या समोर येतं, तेव्हा आपल्याला कधी कधी मिसकम्युनिकेशन किंवा कन्फ्युजन होऊ शकतं त्या जॉब बद्दल, त्या टायटल बद्दल. हाऊ? कारण की फॉर एक्झाम्पल, इफ एनी जॉब प्रोफाईल इज मेन्शनिंग ऍज द पोझिशन ऑफ असिस्टंट मॅनेजर, फॉर एक्झाम्पल. आता असिस्टंट मॅनेजर शब्दामध्ये मॅनेजर पण शब्द आहे, राईट. आपल्याला असं वाटू शकतं की असिस्टंट मॅनेजर ही पोझिशन खूप हाय लेवलची आहे. सिम्पल ऍज अन एक्झाम्पल सांगतोय. आपल्याला नंतर समजते की असिस्टंट मॅनेजर छोटी लेवल होती, त्यानंतर डेप्युटी मॅनेजर पण येते, त्यानंतर मॅनेजर येते. लाईकवाईज या सिच्युएशन्स आहेत, त्यामध्ये या लेवल्स आहेत, राईट. सो असं होऊ शकतं की तुम्हाला एखादी पोझिशन मोठी वाटू शकते, ती छोटी असू शकते. सो हॅव्हिंग प्रॉपर क्लॅरिटी अबाउट द जॉब टायटल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिफोर गोईंग फर्दर. की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू क्वालिफाय व्हाल तेव्हा तुम्हाला कोणती पोझिशन भेटणार आहे हे तुम्हाला पहिलेच माहीत असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन. Required skills and qualifications means if you are going for any interview, then you should know what kind of skills are required over there. त्या स्किल्स तुमच्या आहेत की नाही, की तुमचं वेगळंच नॉलेज आहे. तुम्ही जावा पायथॉन साठी इंटरव्ह्यू मध्ये जातायत, बट तिथे कंपनीची रिक्वायरमेंट वेगळीच आहे, एआय बद्दल आहे किंवा वेगळी रिक्वायरमेंट आहे. तर हे सूट होईल का हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड दॅट what is the required skill and qualification for it. For example, any company is scheduling their interview. For example, scheduling their interview in a scenario with the post graduation candidates. For the post graduation candidates who are having experience of 1 or 2 years. तुम्ही ग्रॅज्युएटेड आहात, तुम्हाला 1-2 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, बट तुम्ही प्रॉपरली क्लॅरिटी नाही घेतली की क्वालिफिकेशन तिथे रिक्वायर्ड काय आहे. अँड आफ्टर गोइंग ओव्हर देअर यू गेट टू नो दॅट that company is requiring the candidates who are post graduated. मिसकम्युनिकेशन झालं, त्यामुळे तुमचा वेळ पण गेला, राईट. अँड तुमचा इंटरव्ह्यू पण सिलेक्शन सिनेरिओ नाही झाला तुमचा, किंवा तो दिवसच तुमचा खराब गेला. वाय? बिकॉज की तुम्ही जेव्हा एखादी रिक्वायरमेंट बघतात कंपनीची, तेव्हा क्वालिफिकेशन त्यांना काय हवे आहेत, व्हॉट आर दी स्किल सेट्स रिक्वायर्ड ओव्हर देअर, हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बिफोर हँड. नेक्स्ट इज जॉब लोकेशन. Job location, why it is important? Because whenever you are going for any interview and you are planning to work only in Maharashtra, तुमची इच्छा आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये ठराविक ठिकाणी मी काम करायला इच्छुक आहे, नाहीतर मी काम करणार नाही.
After going over there, you have done a great kind of introduction of yourself, and your interview was cracked. And after that you are getting to know that की इंटरव्ह्यू मध्ये हे समजलं की तुमचं जॉब लोकेशन तामिळनाडूमध्ये आहे, केरळामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, राईट. तर तुमचा जो मूड आहे, तुमचं जे सिलेक्शन झालंय, तरी पण तुम्ही ते जॉबला जाऊ शकणार नाही, तुम्ही डिसअपॉइंट व्हाल, बिकॉज युअर प्रेफरन्स वॉज वर्किंग इन महाराष्ट्र ओनली. सो जॉब लोकेशन काय असणार आहे सिलेक्शन नंतर हे तुम्हाला अगोदरच माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके. अँड वर्किंग कंडिशन्स, वेदर इट इज अ नाईट शिफ्ट और वेदर इट इज अ डे शिफ्ट, आपल्याला फील्ड वर्क असणार आहे की ऑफिस वर्क असणार आहे की हायब्रिड प्रोफाईल असणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हेरी व्हेरी सिम्पल. सो नोईंग अबाउट द जॉब लोकेशन and about the working conditions is very important. Then salary and benefits. Now in salary and benefits, what is important is that, for example, you are having an interview and you are expecting that the company will pay you the package of 5 lakhs per annum, right, per year. After going over there, the company is telling you that after selection you will be getting package of only 3 lakh or 2 lakh. Then again there is a disappointment. परत तुम्हाला नाराजी होईल, right? Just give me 1 minute, huh? Just 1 minute. Just give me 1 minute because few students are unable to join. We will invite them. Just 1 minute. Don't know what is happening. Just 1 minute. काही स्टुडंट्सला इश्यू येतोय कनेक्ट होण्यामध्ये. आज बॅचचा टाइमिंग थोडासा चेंज केला होता ना आपण, त्यामुळे जरा. जस्ट 1 minute. Progress. Okay. Okay, starting again.
ठीक आहे. दी जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन, जसं मी तुम्हाला सांगितलं जॉब लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, वर्किंग कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. कदाचित त्यांचा फील्ड जॉब असू शकतो, बट तुम्हाला ऑफिस जॉब प्रेफरेबल आहे. कदाचित तुम्हाला ऑफिस जॉब प्रेफरेबल असू शकतो, बट त्यांचा फील्ड जॉब आहे, असं होऊ शकतं. सो हॅव्हिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑफ दी जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सॅलरी अँड बेनिफिट्स, हा त्याबद्दल आपली चर्चा चालू होती. सॅलरी किती आहे, पॅकेज जर तुमचं चुकलं तर किंवा तुम्हाला डिसअपॉइंटमेंट जर झाली तर ते एक निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकू शकतं. अँड बेनिफिट्स, other than salary there are other benefits also for after selection criteria. जर तुम्ही सिलेक्ट होतायत तर रिगार्डिंग युअर इन्शुरन्सेस, रिगार्डिंग युअर एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह, इयरली बोनस अँड ऑल. ठीक आहे. तर याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. Next, the application deadline. Application deadline means, for example, if we are applying for any interview, externally in any organization, then at that time you need to know what is the last date of application for the interview or for the job, right? Because बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला अप्लाय करायचं असतं, बट लास्ट डेट आपल्याला माहित नसते. वी फॉरगेट अबाउट इट, अँड आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स इज दॅट पोझिशन or that window of that application gets closed. Okay. So application deadline माहित असणं गरजेचं आहे. आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द स्टाफ ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके. ओके. सो ऑफ द स्टाफ ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे की जर तुम्ही फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू साठी जात आहात, तुम्हाला लोकेशन सापडत नाहीये, तुम्ही कन्फ्युज्ड आहात कंपनीच्या इन्फॉर्मेशन बद्दल, तुम्हाला काही एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारायची आहे, तर तुम्ही ते विचारू शकता. ओके. सो हॅव्हिंग ऍडिशनल कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द स्टाफ ऑफ द ऑर्गनायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टूड? काही डाऊट इथपर्यंत? कुठे गेले मेंबर्स? कोणीच नाहीये व्हिडिओवरती. एनी डाऊट? No, sir. Okay. See, this is the know before you go information overall. So keep that in mind. Now next is the rules of success in interview. Very important slide. ठीक आहे. महत्वाची स्लाइड आहे की आपले रूल्स काय असले पाहिजे जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल इंटरव्ह्यू मध्ये तर. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. Students are having some issue today for joining the session. Just okay. ठीक आहे. Rules of success in the interview. We will wait for 1 minute. बघूया बाकीचे स्टुडंट जॉईन होत आहेत की नाही, ऍटलिस्ट फॉर दिस स्लाइड. कोणी डिस्कनेक्ट होऊ नका. काही डाऊट आहे तोपर्यंत विचारू शकता तुम्ही. एनिथिंग टू आस्क इफ देयर इज एनी डाऊट? सर नोट्स पाहिजे होत्या मला. कोणत्या टॉपिकच्या नोट्स आलेल्या नाहीये तुम्हाला? सगळ्यात कोणत्याच टॉपिकच्या नाही आल्या आतापर्यंत? नाही सर. ओके. ठीक आहे. मी द्यायला सांगतो त्यांना दिल्या होत्या मी मागे. मी सांगतो पाठवायला. आय विल टेल देम. सगळ्याच येऊन जातील नोट्स. वन टाइम मी त्यांना सांगतो. परत एकदा आज रिमाइंड करतो, पाठवतील. नोट्सच्या प्रिंटआउट तुम्ही काढून घ्या. ऍक्च्युली तुम्हाला बेनिफिशियल असेल, कारण की त्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण मी टाकलेली आहे अपार्ट फ्रॉम दी प्रेझेंटेशन. ओके. 19 कॅन्डिडेट्स. बघूया थोडस वेट करून.
I am again reminding them to share the notes so that you will get it as soon as possible. Okay, ठीक है. Okay, students are joining. We will wait for 1 minute. ओके, बऱ्याच स्टुडंट्सने जॉईन केले आता. सी वी विल स्टार्ट विथ दिस स्लाइड. पहिल्या 2 स्लाइड्स आम्ही कव्हर केलेल्या आहेत. ज्यांनी आता जॉईन केलं असेल त्यांना सांगतो. परत पुन्हा आपण रिवाइज करूया बिफोर एंडिंग दिस सेशन. डोंट वरी. ठीक आहे. अँड यू विल बी गेटिंग द नोट्स ऑफ दिस ऑल्सो. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, जस्ट 1 मिनिट. 54. ओके, ठीक आहे. व्हॉट वी डिस्कस्ड टिल नाव एकदा रिवाइज करूया. कोणताही इंटरव्ह्यू जेव्हा क्रॅक करायचा असतो, कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कोणत्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कीपिंग युअर बेसिक्स अपडेटेड, दॅट इज द अपडेटिंग ऑफ युअर प्रोफाईल ऑन लिंक्डइन, Naukri.com. लाईकवाईज अपडेट करायची आहे सगळ्यांनी. नसेल एखाद्याची बनलेली तर त्यांनी तयार करायची. सिंपल. कारण की म्युच्युअल कनेक्शन्स वाढतात, तुम्हाला बेनिफिट जास्त होतील त्याच्यानंतर. देन अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे, युअर कस्टमायझेशन म्हणजे जे रिक्वायर्ड आहे त्या फील्डमध्ये, ज्या प्रकारचा इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा, ज्या प्रकारच्या रिक्वायरमेंट कंपनीच्या आहेत त्याच प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही रेझ्युमे मध्ये ऍड करणं, त्याला म्हणता कस्टमायझेशन. शोईंग द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, कीवर्ड्स, महत्वाचे शब्द त्यामध्ये ऍड करणं. जावा, पायथॉन मध्ये तुम्ही हुशार आहात, देन यू कॅन एनहान्स युअर रेझ्युमे, द क्वालिटी ऑफ रेझ्युमे बाय ऍडिंग दोज वर्ड्स. अँड स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट, वर्ड फॉर्मॅटमध्ये बिलकुल शेअर करायचा नाहीये तुमचा रेझ्युमे, त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचंय आणि मग शेअर करायचं आहे फॉर हॅव्हिंग प्रॉपर अलाइनमेंट ऑफ द रेझ्युमे or your profile. Then what was the next slide? Knowing before you go. Knowing before you go means इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदरच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. कंपनीबद्दल, बॅकग्राऊंड ऑफ दी कंपनी, कंपनी कोणत्या प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हॉल्ड आहे, सॉफ्टवेअर्स मध्ये इन्व्हॉल्ड आहे, अँड द न्यूज अबाउट दी कंपनी, की कंपनीने सध्या काही इन्व्हेस्टमेंट केली का, कंपनीचं एक्सपान्शन कुठे झालंय का, कंपनीचे टाइप्स कोणत्या कंपनीबद्दल कंपनीसोबत झाले का दुसऱ्या, everything about that, because such kind of questions can be asked in the interview. Okay, updating your resume as per the requirement, same as I told you, जशी रिक्वायरमेंट असेल तसं अपडेट करायचं आहे. कस्टमायझेशन, प्रत्येक वेळेस सेम रेझ्युमे ठेवायचा नसतो, तो चेंज करायचा असतो डिपेंडिंग ऑन द काइंड ऑफ कंपनी अप्रोचिंग टू युअर कॉलेज. अँड जॉब टायटल, जॉबचं टायटल काय आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिनियर पोझिशन आहे की बेसिक लेवल आहे, मॅनेजरियल लेवल आहे की सिनियर लेवल आहे, सगळं बघणं गरजेचं आहे. अँड रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन्स, असं नको व्हायला की तुमचे स्किल सेट वेगळे आहेत आणि कंपनीची रिक्वायरमेंटच वेगळी आहेत. दॅट्स वाय प्रॉपर नॉलेज ऑफ रिक्वायर्ड स्किल सेट अँड क्वालिफिकेशन क्रायटेरिया शुड बी नोन. कधी कधी असं होऊ शकतं की पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी जॉब असू शकतो आणि तुम्ही ग्रॅज्युएटेड आहात, तिथे जाऊन तुम्हाला समजेल की किंवा तुम्हाला समजू शकतं की तुमच्यासाठी तो जॉबच नाही. सो दिस कॅन क्रिएट अ कन्फ्युजन. सो याची प्रॉपर आयडिया, याचं प्रॉपर नॉलेज असणं तुम्हाला माहित पाहिजे. अँड जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन, whenever you are preferring the job location into your city, own city, and after that you are getting to know after this selection that you are getting placed in the Andhra Pradesh, Tamil Nadu or Uttaranchal, anywhere, but तुमचं प्रेफरन्स तो नव्हताच. सो इट कॅन क्रिएट अ कन्फ्युजन, डिसअपॉइंटमेंट येऊ शकते, तुम्ही नाराज होऊ शकतात. दॅट्स वाय हॅव्हिंग प्रॉपर नॉलेज ऑफ की जॉब लोकेशन काय असणार आहे, वर्किंग कंडिशन कशा असणार आहे, फील्ड जॉब आहे की ऑफिसचा जॉब आहे, हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं. अँड सॅलरी अँड बेनिफिट्स, सॅलरी ॲज आय टोल्ड की प्रॉपर पॅकेज माहित असणं गरजेचं आहे, पॅकेज बद्दल इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे.
and the benefits, the extra benefits apart from the salary, the insurances, the health benefits for the family, the yearly bonus and all those things. ठीक आहे, हे माहित असणं गरजेचं असतं. ऍप्लिकेशन डेडलाईन, नोईंग दी लास्ट डेट ऑफ दी ऍप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कदाचित असं होऊ शकतं नाही तर की तुम्ही अप्लाय लेट केलं आणि तुम्हाला माहितच नव्हतं की डेट संपली त्याची, राईट. Contact information for having the proper guidance. For example, company is inviting you at their office for the job interview and you are not finding the location properly. There is a confusion about the location. Then there should be any kind of person who can suggest you, guide you for that. So contact information is very important. Okay. Next slide for today is rules of success in interview. Okay. इंटरव्ह्यू एटिकेट्स खूप महत्वाचं आहे. टायमिंग ऑफ युअर इंटरव्ह्यू, तुम्ही वेळेत जात आहात की नाही, राईट. फॉर एक्झाम्पल, इंटरव्ह्यू इज शेड्यूल्ड ॲट 10 o'clock in morning and you are reaching at the location at around 10:15 or 10:20. Just imagine what kind of impact you will have on them. निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे तुमचा, सरळ, एक्झॅक्टली, कारण की तुम्ही वेळेत पोहोचलेच नाही. आता इथे काय होतं, 100 पैकी त्यांना 4-5 स्टुडंट सिलेक्ट करायचे असतात, त्यांना रिझन पाहिजे असतात मुलांना रिजेक्ट करण्यासाठी. सो बी ऑन टाइम और बिफोर टाइम. वेळेच्या अगोदर जरी तुम्ही 10-15 मिनिट पोहोचले तरी पण चालेल. दॅट इज व्हेरी गुड थिंग ऍक्च्युली. कारण की वेळेच्या अगोदर तुम्ही जेव्हा पोहोचतात तेव्हा तुम्हाला चान्स भेटतो रिलॅक्स होण्यासाठी, तुम्हाला त्या सराउंडिंग बद्दल नॉलेज येण्यासाठी, तुम्हाला कम्फर्ट फील करण्यासाठी. सो 10-15 मिनिट अगोदर पोहोचणं कधी पण चांगलं आहे. म्हणजे टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव सी, देअर कॅन बी जेन्युइन रिझन की ट्रॅफिक होती, गाडी पंक्चर झाली, तुम्ही वेळेत नाही पोहोचू शकला किंवा ट्रॅफिक जॅम झालं होतं, मध्येच काहीतरी दुसरी गोष्ट आली किंवा दुसरी घटना झाली त्यामुळे तिथे गर्दी झाली, एव्हरीथिंग. तुम्ही काही पण सांगू शकता, पाऊस आला होता, एव्हरीथिंग. सगळे रिझन्स तुमचे जेन्युइन आहेत, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. बट पीपल डोंट हॅव दॅट मच ऑफ टाइम टू लिसन टू यू. तुम्हाला तुमचं ऐकण्यासाठी त्यांच्याकडे पण इतका वेळ असला पाहिजे. त्यामुळे बी ऑन टाइम और बिफोर टाइम, कारण की बऱ्याच वेळा रिजेक्शन येऊ शकतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, अटायर, दी ड्रेसिंग सेन्स, प्रॉपर ड्रेसिंग. ठीक आहे. अटायर तुमचं चांगलं पाहिजे, फॉर्मल ड्रेस पाहिजे तुमचा, पॅन्ट शर्ट, लाईट शेड्स पाहिजे. खास करून प्लेन शर्ट जर तुम्ही यूज केले तर दॅट इज व्हेरी गुड, राईट. फॉर जेंट्स साठी ऑफकोर्स ट्राउझर आणि शर्ट्स आहे फॉर्मल, ब्लॅक और ब्राऊन शूज, राईट. अँड प्रॉपर शर्ट इन काइंड ऑफ सिनॅरिओ. टाय जर तुम्ही वेअर करत असाल तर प्लेन टाय किंवा डिझाईन जर असेल तर दॅट्स ओके, बट इट शुड बी डिसेंट वन, प्रोफेशनल दिसलं पाहिजे लुक. अँड फॉर वुमेन, सी, मुलींसाठी बऱ्याच प्रकारचे ड्रेसेस असतात, फॉर्मल अटायर पण असतं, ट्राउझर अँड शर्ट्स, राईट. अँड तुम्ही दुसरे ड्रेस पण वेअर करू शकता, सलवार अँड ऑल. बट फक्त इतकंच की ते फंक्शनल नाही दिसले पाहिजे, दे शुड बी प्रोफेशनल वन, राईट. हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. अँड फेंट शेड आर ऑलवेज प्रेफर्ड फॉर बोथ, दोघांसाठी. ठीक आहे. दोघांसाठी फेंट शेड प्रेफर करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे दोन्ही कॅटेगरीसाठी, फॉर जेंट्स अँड फॉर वुमेन, बोथ कॅटेगरीज, राईट. इट शुड बी इन फेंट शेड्स, सिम्पल. अँड नेक्स्ट वन इज दी बॉडी लँग्वेज. इट शुड बी कॉन्फिडंट, इट शुड बी गुड वन. तुम्ही कॉन्फिडंट दर्शवला पाहिजे तुमचा, सिम्पल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट इज दी कम्युनिकेशन. कम्युनिकेशन स्किल्स बद्दल आपण खूप डिटेलमध्ये शिकलो आहोत, बट इन दॅट दी व्हेरी इम्पॉर्टंट इज बी क्लिअर, कॉन्फिडंट अँड अवॉइड फिलर्स. फिलर्स अवॉइड करणं म्हणजे काय? आपण जेव्हा आपलं इंट्रोडक्शन देतो, माय नेम इज XYZ, आय पास आउट फ्रॉम दिस लोकेशन, हे आ आणि जे आहे ना, याला फिलर्स म्हणतात. सो अवॉइड सच फिलर्स ड्युरिंग द इंटरव्ह्यू. हॅव अ पॉज फॉर 1 or 2 seconds. तुम्ही थांबून जा. बट प्रत्येक वेळेस आणि आ ऍड करणं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लो लेवलला येणार, सिम्पल. ओके. सो अवॉइड दी फिलर्स. फिलर्स अवॉइड करणं म्हणजे तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग फील कराल, कॉन्फिडंट फील कराल आणि कम्फर्टेबल फील कराल त्या ठिकाणी. अँड फॉर दॅट यू शुड हॅव डाटा विथ यू, प्रॉपर नॉलेज ऑफ इंट्रोडक्शन, काय काय असेल इंट्रोडक्शन मध्ये ते सगळे येणार आहे. ओके. आपण शिकूया त्या इंट्रोडक्शन बद्दल, काय काय इंट्रोडक्शन मध्ये आलं पाहिजे. सेलफोन एटिकेट्स. Many times it happens that whenever we are giving any interview, at that time our phone rings and the flow of communication gets breakdown.
गेट्स अ ब्रेक. सिम्पल. ब्रेक भेटतो किंवा ब्रेकडाऊन होतं किंवा डिस्टर्ब होतो, या सगळ्या गोष्टी आहे जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करत असतात, इंटरव्ह्यू देत असतात. त्यामुळे इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमचा फोन सायलेंट मोडवर असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं इन द सेन्स ते तुमचा फ्लो ब्रेक करू शकतं. कारण की तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट सांगतायत त्या इंटरव्ह्यूअरला, तुम्ही खूप चांगल्या फ्लो मध्ये चालतायत आणि अचानक तुमचा कॉल आला आणि रिंगचा व्हॉल्यूम जास्त असेल तर तुम्ही डिस्टर्ब होणार, तुमचा फ्लो ब्रेक होणार. दॅट कॅन निगेटिव्हली इम्पॅक्ट ऑन युअर इंटरव्ह्यू. सिम्पल. सो हॅव अ फोन ऑन अ सायलेंट मोड अँड सारखं सारखं फोनला चेक नका करू. बऱ्याच वेळा सवय असते बऱ्याच लोकांना की इंटरव्ह्यूवर समोर बसलेले आहेत, महत्वाची पब्लिक समोर बसलेली आहेत आणि आपण सारखं फोनकडे बघत असतो. ऑन करतो की काही नोटिफिकेशन वगैरे आहे का, काही दुसरा काही मेसेज वगैरे आहे का. नो, दॅट इज टोटली रॉंग. खास करून जेव्हा इंटरव्ह्यूवर तुमचा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा तुम्ही तसं करणं चुकीचं आहे. अवॉइड दॅट. ओके. नेक्स्ट इज कॉन्फिडंट एंट्री. आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन तुमचं लास्ट इम्प्रेशन बनवतं. काही लेवल पर्यंत हे खरं पण आहे. नॉट 100% ट्रू, बट इव्हेंच्युअली इट इम्पॅक्ट्स ऑन दॅट 100%. कारण की जेव्हा आपण एंट्री करतो, जेव्हा आपलं एक्सपोजर जे असतं, आपला जो ऑरा जो असतो, बॉडी लँग्वेज जी असते ती इमिडिएटली कळते समोरच्याला. राईट. सो वेन एव्हर वी आर एंटरिंग इन टू दी ऑफिस फॉर इंटरव्ह्यू, आपण त्यावेळी कॉन्फिडंट एंट्री केली पाहिजे. आस्क देम, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. डायरेक्टली एंट्री करू नका. ग्रीटिंग करा मध्ये आल्यानंतर. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट यू विल आस्क मे आय कम इन सर. मग आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणू शकता जेव्हा मल्टिपल पब्लिक असेल तेव्हा. सिम्पल. आस्किंग अँड ग्रीटिंग. सीट सिलेक्शन. नेक्स्ट इज सीट सिलेक्शन. सीट सिलेक्शन मीन्स व्हॉट? फॉर एक्झाम्पल, यू आर एंटरिंग इन टू द कॅबिन फॉर इंटरव्ह्यू. The interviewer, the person who will be taking your interview is sitting in front of you, and they will of course say, they will ask you to sit, right? They will say, seat please or have a seat. पण जर ते म्हटले नाही तर, जर त्यांनी आपल्याला बसायला नाही सांगितलं तर त्यावेळी काय करायचंय? आस्क देम. आस्क देम. विचारा त्यांना डायरेक्टली की मे आय सीट, कॅन आय सीट सर, कॅन आय सीट मॅम. असं तुम्ही विचारा. डायरेक्ट कोणत्याही चेअरवर बसू नका. सिम्पल. त्यानंतर आहे ग्रीटिंग. ग्रीटिंग करणं म्हणजे तेच गुड मॉर्निंग वगैरे करणं, प्रॉपरली अप्रोच करणं त्यांच्यासमोर. देन ऍक्टिव्ह लिसनिंग. व्हाय ऍक्टिव्ह लिसनिंग? फॉर टू थिंग्स. whenever they are asking you questions, at that time you should have proper focus. ते तुम्हाला काय विचारतायत त्याचे आन्सर्स तुम्ही प्रॉपरली देऊ शकता. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की दे आर टेलिंग यू सर्टन इन्फॉर्मेशन अबाउट देअर कंपनी, देअर ऑर्गनायझेशन अँड दी सिलेक्शन क्रायटेरिया. ते तुम्हाला बाकीच्या गोष्टी आतमध्ये पण सांगू शकतात की आम्ही किती पॅकेज देणार आहोत, आम्हाला किती मुलांना घ्यायचंय, आमचं वर्किंग लोकेशन कुठे असू शकतं. या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला आतमध्ये पण सांगू शकतात. कंपल्सरी नाहीये की तुम्हाला ते सगळं अगोदर समजणार आहे. नो, कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला माहितच नसणार आहे. सो काही इन्फॉर्मेशन अशी असू शकते की ती इन्फॉर्मेशन मोर इम्पॉर्टंटली आतमध्ये डिस्कस होईल. त्यामुळे तुमचा फोकस तिथे असणं खूप गरजेचं आहे. सिम्पल. ओके. अँड दी नेक्स्ट थिंग इज ग्रेट इंट्रोडक्शन. ग्रेट इंट्रोडक्शन कसं करायचं ते नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आय एम गोइंग टू टेल यू दॅट. बट great introduction is very very important to tell that you are a good student. What are your achievements as a student? तुम्ही ऍज अ स्टुडंट काय अचीव्ह केलं होतं, तुमचं तुमचे स्किल सेट्स काय आहेत, अँड तुम्ही या व्यतिरिक्त काय काय चांगलं काम केलं. बिकॉज इन रेझ्युमे देर आर सर्टन थिंग्स विच आर मेन्शन इन शॉर्ट. ते तुम्हाला एक्सप्लेन करणं तिथे खूप गरजेचं आहे. सो हॅव्हिंग ग्रेट इंट्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड शो सम इंटरेस्ट टू देम. Because whenever someone is taking your interview, at that time if you are ignoring them, तुम्ही इकडे तिकडे भिंतीकडेच बघताय, तुम्ही घड्याळाकडे बघताय, तुम्ही दुसरंच काहीतरी अटेन्शन आहे तुमचं, तुम्ही कन्फ्युज्ड आहात, तुम्ही असं फील करतायत की तुम्ही इंटरेस्टेडच नाहीये या इंटरव्ह्यू मध्ये, तुम्ही फोर्सफुली ऐकतायत, त्यांच्याकडे लक्ष देत आहेत. सो या सिच्युएशन तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यासमोर आणणार आहेत. ओके. सिम्पल. So having an interest, showing an interest to them is very, very important. And show commitment. Showing commitment, proper dressing and proper exit. Showing commitment means what? Showing commitment is a kind of thing,
फॉर एक्झाम्पल ते तुम्हाला विचारतील फॉर हाऊ लॉंग यू आर विलिंग टू वर्क फॉर आवर ऑर्गनायझेशन, राईट, विचारतील तुम्हाला, ते विचारू शकतात. मॅक्झिमम इंटरव्ह्युअर्स विचारतात की तुम्ही किती वर्ष जॉब करू इच्छितात आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, राईट. मोर ओव्हर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू शो युअर इंटरेस्ट फॉर अ लॉंग टर्म. फॉर लॉंग टर्म मीन्स वॉट? You can tell them that I am willing to have a job in this organization as long as possible and for my learnings. तुमच्या लर्निंग साठी दाखवा, तुम्ही लर्निंग साठी उत्सुक आहात हे दाखवा, राईट. हे तुम्हाला दाखवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर लर्निंग मध्ये इंटरेस्टेड आहात, तुम्हाला ग्रो करायचंय, तुम्हाला स्वतःची लेवल एनहान्स करायची, तर तुम्ही अशा प्रकारे सांगा की मी लॉंग टर्म जॉब करण्यासाठी तयार आहे. बट इफ यू आर टेलिंग दॅट यू आर ओनली विलिंग टू have a job for just 2-3 years, then somewhere it is like की तुम्ही निगेटिव्ह झोन मध्ये जाणार, तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया चुकू शकतो, तुम्हाला ते रिजेक्ट करू शकतात इन शॉर्ट वे. कारण की अशा ऑर्गनायझेशन्स असतात खूप साऱ्या की त्यांना नेहमी स्टुडंट्स असे पाहिजे असतात की ते लॉंग टर्म त्यांच्याकडे राहतील. सिंपल. ओके, सो keep that in mind. Okay, that is very important. Telling them that I am willing to have a job for a long period of time, maximum period of time, it is very, very important. Tell them that. Simple. Okay. Okay, next was proper dressing. Proper dressing मध्ये just 1 minute. Just give me 1 minute. ठीक आहे. प्रॉपर ड्रेसिंग, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं प्रॉपर ड्रेसिंग बद्दल, तशाच प्रकारचं फॉर्मल अटायर वेअर करायचंय. अँड दी लास्ट वन इज प्रॉपर एक्झिट. जेव्हाही तुम्ही एक्झिट करतात, जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यू सोडून बाहेर जातात, तेव्हा तुम्हाला प्रॉपर ग्रॅटिट्यूड मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. टेलिंग द टीचर दॅट थँक्यू फॉर गिव्हिंग मी द चान्स फॉर इंटरव्ह्यू, आय विल बी रिअली होपफुल फॉर दिस, किंवा थँक्यू फॉर गिव्हिंग मी द चान्स फॉर दिस. दॅट्स इट. सिम्पल. तुम्ही त्यांना जेव्हा थँक्यू बोलता तेव्हा तुमचं इम्प्रेशन खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यासमोर बनतं. ओके. अँड हॅव्हिंग अ स्माइल ऑन युअर फेस. सिम्पल. खूप प्रेशराइज्ड फील नका करू कोणत्या इंटरव्ह्यूला. इट इज व्हेरी कॉमन थिंग. इंटरव्ह्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. तुमच्या मनातून जेव्हा भीती दूर जाईल ना इंटरव्ह्यू बद्दल, तेव्हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात. व्हेरी सिम्पल. ओके. सो हॅव्हिंग प्रॉपर स्माइल, प्रॉपर कॉन्फिडन्स ड्युरिंग द एक्झिट ऑफ इंटरव्ह्यू, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. सिम्पल. गेटिंग? Just 1 minute. Okay. So what we discussed today, again revising. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहोत, कारण की आज पूर्ण कव्हर नाही होणार इंटरव्ह्यू बद्दल, बिकॉज नाव द प्रॉपर डिस्कशन इज प्रॉपर इंट्रोडक्शन इज रिमेनिंग, दॅट इज पेंडिंग फ्रॉम माय साइड. अगेन वेन एव्हर यू विल बी हॅव्हिंग व्हर्च्युअल इंटरव्ह्यू, जेव्हा ऑनलाईन इंटरव्ह्यू असतात ना, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा जॉब चेंज करता, स्विच करता, तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की तुमचे व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज होतात ऑन झूम ऑर वेबएक्स काइंड ऑफ दॅट वे. ठीक आहे. सो त्याबद्दल पण आपण शिकणार आहोत इन नेक्स्ट प्रेझेंटेशन. अँड असे पण क्वेश्चन्स असतात की वाय शुड बी हायर यू, तुम्हालाच आम्ही का जॉबमध्ये घेऊ, काय रिझन आहे, या सगळ्या गोष्टी. तर असे काही क्रिटिकल क्वेश्चन्स की ज्याचे तुम्ही आन्सर कसे देऊ शकतात त्याबद्दल आपण शिकणार आहोत इन नेक्स्ट सेशन. रिव्हिजन आपण याबद्दल केलं होतं, कीपिंग बेसिक्स अपडेटेड, राईट, अपडेटिंग युअर प्रोफाईल अँड ऑल दोज थिंग्स, अँड अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे विथ कीवर्ड्स अँड स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट ऑफ पीडीएफ, राईट. पीडीएफ फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची तुमची वर्ड फाईल. नोईंग बिफोर यू गो मध्ये आपण कंपनीचं बॅकग्राऊंड, प्रोडक्ट्स अँड न्यूज बद्दल नॉलेज घेतलं. अपडेट केला रेझ्युमे. जॉब टायटल बद्दल इन्फॉर्मेशन घेतली. स्किल्स काय गरजेचे आहे ते आपण त्याबद्दल बघितलं. देन वी डिस्कस्ड अबाउट दी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड, जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन्स रिक्वायर्ड, सॅलरी अँड बेनिफिट्स रिक्वायर्ड,
salary and benefits which are proposed from their side, application deadline and contact information of that organization for having some guidance. Rules of success in interview was the last slide we discussed. ठीक आहे, आपण ग्रेट इंट्रोडक्शन पुढे बघणार आहोत. नाउ दिस वॉज द लास्ट स्लाइड फॉर टुडे. रूल्स ऑफ सक्सेस इन इंटरव्यू. एटिकेट्स मेंटेन करायचे, दी टायमिंग, दी अटायर, दी बॉडी लँग्वेज, राईट. वेळेच्या अगोदर पोहोचले तर व्हेरी गुड, व्हेरी वेल अँड गुड, परफेक्ट थिंग टू डू. कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, तुम्ही कॉन्फिडंट दिसले पाहिजे आणि अवॉइड फिलर्स, राईट. फिलर्स अवॉइड करायचे, सिम्पल. पॉज घेतला तरी चालेल इन बिटवीन, बट अवॉइड युअर फिलर्स. सेलफोन एटिकेट्स, दॅट इज दी फोन शुड बी ऑन सायलेंट मोड ड्युरिंग इंटरव्ह्यू. खूप महत्वाचं आहे. सारखं फोनला चेक करत नका जाऊ ड्युरिंग इंटरव्ह्यू. कॉन्फिडंट एंट्री असली पाहिजे, बिकॉज युअर फर्स्ट एंट्री क्रिएट्स अ गुड इम्पॅक्ट. आस्क देम, मे आय कम इन, राईट. ग्रीटिंग देम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. सीट सिलेक्शन, इफ दे आर नॉट आस्किंग यू टू सीट डायरेक्टली, देन आस्क देम, कॅन आय सीट, राईट. ग्रीटिंग करायचे त्यांना, ऍज आय टोल्ड यू. ऍक्टिव्ह लिसनिंग ठेवायची, कधी कधी ते जे सांगतात त्यावरतीच ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. टू हॅव अन ऍक्टिव्ह लिसनिंग. ग्रेट इंट्रोडक्शन द्यायचंय. ग्रेट इंट्रोडक्शन कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. जसं मी तुम्हाला बेसिकली सांगितलं, बट नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल की तुम्ही काय काय स्किल सेट तुम्ही सांगितलं पाहिजे, सोशल ऍक्टिव्हिटीज तुम्ही काय काय केलं त्याबद्दल सांगितलं पाहिजे. शो इंटरेस्ट दाखवा, तरच ते तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देतील, सिम्पल. शो कमिटमेंट, तुम्ही लॉंग टर्म तिथे काम करणार आहात, जॉब करणार आहात असं दर्शवा. भले तुम्ही फ्युचरमध्ये जॉब चेंज केला तरी पण चालू शकतं, बिकॉज सिच्युएशन चेंज होऊ शकते प्रत्येक माणसाची, डिपेंडिंग ऑन द टाइम. बट शो देम सम कमिटमेंट. अँड प्रॉपर ड्रेसिंग असणं गरजेचं आहे. ऍज आय टोल्ड यू, फॉर्मल ड्रेसिंग इज व्हेरी गुड. लाईट शेड्स आर व्हेरी गुड. अवॉइड डार्क कलर्स बिकॉज दे आर अग्रेसिव्ह, दॅट्स वाय. अँड प्रॉपर एक्झिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रॅटिट्यूड दाखवणं गरजेचं आहे, स्माइल करणं गरजेचं आहे. ओके. आजचा काउंट थोडा जास्त झाला, 84. आय डोंट नो, कारण की 10ची बॅच जी आहे 10 वाजता स्टार्ट होणार आहे. कदाचित त्या स्टुडंटने जरी आज जॉईन केलं असेल तर त्यांना परत करायचं आहे जॉईन 10 वाजता, आफ्टर 10 मिनिट्स. ओके. स्टुडंट्स हु आर ऑफ 10, अ बॅच ऑफ 10 o'clock. ठीक आहे. त्यांच्या बॅचमध्ये टायमिंगचा काही चेंज नव्हता, फक्त एकाच बॅचमध्ये टाइम चेंज होता आज. ठीक आहे. सो दिस आर दी थिंग्स फॉर टुडे. And in next session, we are going to discuss about the critical questions of interviews, the advantage of great introduction, and virtual interview आपण कसा देणार आहे, आपण आपलं इंट्रोडक्शन कसं बनवणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करूया. ओके. इफ एनीवन वॉन्ट्स टू आस्क समथिंग, यू कॅन आस्क. काय विचारायचंय कोणाला? इफ देर इज एनी क्वेश्चन इन एनीवन्स माइंड. No questions? Okay, then we are winding it up. We will be meeting you in next session with different topic of interview preparation. Okay, next slides we are going to discuss in next session. Thank you all. Have a great day. Thank you.